जय महाराष्ट्र मित्रांनो, एका नवीन एपिसोडमध्ये आणि एका नवीन प्रोजेक्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। आज मी लोणावळ्यामध्ये उभा आहे आणि लोणावळ्यामध्ये जर तुम्ही स्वतःच्या बंगलोसाठी किंवा सेकंड होमसाठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी एक एनए लँड जर शोधत असाल तर हा आजचा 32 एकरचा प्रोजेक्ट तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन होऊ शकतो। आणि सगळ्यात मोठी यूएसपी ह्या प्रोजेक्टची अशी आहे की बेसिकली हा जो प्रोजेक्ट आहे तो बंगलो प्रोजेक्ट आहे आणि बंगलो प्रोजेक्टमध्ये तुम्हाला एनए प्लॉट घेता येणार आहे। त्यामुळे ज्या ॲम्युनिटीज आहेत, ज्या फॅसिलिटी आहेत, सिक्युरिटी आहे, हे फुल प्रूफ तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहे। आणि अनेक यूएसपी आहेत, पण हा जो मागचा तुम्ही रोड बघताय हा ओल्ड बॉम्बे पुणे हायवे आणि इथून 1 मिनिटाच्या अंतरावर एक्सप्रेस पण चालू होतो। एक्सप्रेस हायवे जिथं लोणावळ्यात खाली उतरतो आणि जिथून तो जुन्या बॉम्बे पुणे हायवेला कनेक्ट करतो आणि एक्सप्रेसला कनेक्ट करतो, तिथं हा प्रोजेक्ट आहे। तर प्रत्येक अँगलनी बेस्ट प्रोजेक्ट आहे। तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका। पहिल्यांदाच आला असेल तर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका। तर आता आपण पुढं या प्रोजेक्टची पूर्ण डिटेल माहिती घेऊया। सर्वप्रथम लोकेशन बद्दल जाणून घेऊ आणि ह्या प्रोजेक्टच्या अवतीभोवती जे टुरिस्ट प्लेस आहेत त्याच्याबद्दल पण माहिती घेऊयात। तर प्रोजेक्टचं जर मला लोकेशन सांगायचं झालं, जर तुम्ही पुण्याकडून ओल्ड हायवेने येत असाल तर लोणावळ्यामधला जो तुम्हाला टोल नाका लागतो तर त्या टोल नाक्याला लागून थोडंसं अलीकडे हा प्रोजेक्ट आहे आणि टोल नाका क्रॉस केल्यानंतर तुम्हाला मनशक्ती लागतं। आणि ते जर तुम्ही एक्सप्रेसकडून येत असाल पुण्यावरून येताना तर तुम्हाला लोणावळ्यामध्ये खाली उतरायचं आहे मनशक्तीला आणि परत टोल नाका क्रॉस करायचं आहे पुण्याच्या दिशेला राईट साईडला। हा प्रोजेक्ट 32 एकरचा मोठा प्रोजेक्ट आहे, लगेच दिसतो मेन रोडला त्याची कमान असल्यामुळे प्रोजेक्ट लगेच नजरेस भरतो। आणि जर तुम्ही मुंबईकडून येत असाल तर तुम्हाला एक्सप्रेसनीच येणार तुम्ही मुंबईवरनं, तर तुम्हाला खाली लोणावळ्यात उतरायचं आहे आणि मनशक्तीकडून जेव्हा तुम्ही टोल क्रॉस करून पुण्याच्या दिशेला जाता तेव्हा राईट साईडला मेन रोडलाच या प्रोजेक्टची कमान आहे। तर लोकेशन अतिशय प्राईम आहे कारण मेन रोडला लागून असल्यामुळे। आता जर टुरिस्ट प्लेस जर सांगायचं झालं तर सगळ्यात जवळचे जे टुरिस्ट प्लेस आहेत तिथून तर सगळ्यात जवळ आहे वेट एन्जॉय। वेट एन्जॉय तुम्हाला माहिती असेल वॉटर पार्क आहे, पुण्याच्या दिशेला जाताना डाव्या साईडला वेट एन्जॉय तुम्हाला लागतं। त्याच्यानंतर जर तुम्ही लोणावळ्याच्या दिशेने जात असाल तर तुम्हाला वॅक्स म्युझियम जे आहे ते इथे जवळ पडतं। थोडंसं अजून पुढे गेला की डाव्या साईडला मनशक्ती आहे, त्याच्या पुढे गेला की मॅप्रो गार्डन तुम्हाला लागतं। त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थांचा मठ वॅक्स मॅप्रो गार्डनच्या बॅक साईडला आहे। त्याच्यानंतर एका साईडला वळवण जे धरण आहे ते आहे। आता जे बुशी डॅम आणि पवना डॅम आहे ते 5 किलोमीटरच्या रेडियसच्या बाहेर आहेत, पण बाकी जे मी तुम्हाला टुरिस्ट प्लेस सांगतो ते 5 किलोमीटरच्या रेडियसच्या आतमध्येच तुम्हाला इथं भेटतात आहे। त्यानंतर पुढे गेलात की तुम्हाला लोणावळ्याचं जे रेल्वे स्टेशन आहे आणि जे बस स्टँड आहे ते पण मिळतं। आता तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगतो की पुण्यावरून डायरेक्ट जी सिटी बस आहे ती पण लोणावळ्यात येते। त्याच्यानंतर मुंबई आणि पुणेकडून तुम्ही दोन्हीकडून रेल्वेने सुद्धा इथे येऊ शकता। पुण्यावरून डायरेक्ट लोकलची पण सोय आहे इथं येण्यासाठी, तर तो एक मार्ग आहे। त्याच्यानंतर जे बाकी पॉईंट आहेत लोणावळ्यातले आणि खंडाळ्यातले ते पण तुम्हाला इथे बघता येण्यासारखे आहेत। आणि बाकी जे रेग्युलर जे आपण बुशी डॅमला वगैरे जातो तो इथून थोड्याच अंतरावरनं तुम्हाला जाता येतं। त्याच्यानंतर जो नवीन आता जो टनल होतोय जो तुम्हाला घाट स्किप करून डायरेक्टली पुढे घेऊन येतो खालापूरवरनं, तो पण टनल जो आहे तो लोणावळ्यामध्येच बाहेर पडतो। आपला जो सिंहगड इन्स्टिट्यूट आहे, सिंहगड कॉलेज आहे, तिथून तो बाहेर पडतो, तो पण इथूनच जवळच आहे। तर त्यामुळे जर प्रत्येक अँगलने जर हे लोकेशन बघितलं तर खूप चांगलं आहे। आणि ह्या लोकेशनचा एक फायदा काय की लोणावळ्यात प्राईम लोकेशनला असल्यामुळे तुम्ही एक्सप्रेस जरी घेतला पुणे मुंबईच्या लोकांनी तरी तुम्हाला खाली लोणावळ्यामध्ये हा प्रोजेक्ट मिळतो। तर प्रोजेक्टचं लोकेशन आणि इथले जे टुरिस्ट प्लेस आहेत ते आय होप की तुम्हाला लक्षात आले असेल।
तर आपण आता प्रोजेक्टच्या डिटेलबद्दल जाणून घेऊ. तर टोटल 32 एकरचं हे लँड पार्सल आहे. त्याच्यामध्ये टोटल 3 फेज आहेत. पहिल्या फेजमध्ये पूर्ण एनए प्लॉट विकले गेले होते. आता मी फेज 2 मध्ये उभा आहे आणि फेज 2 मध्ये जी ही लाईन बघताय तुम्ही, ही पूर्णपणे ट्विन बंगलोची लाईन आहे. याच्यामध्ये बिल्डरनीच एकसारख्या डिझाईन सँक्शन केल्या होत्या आणि त्याच विकल्या होत्या. साधारणतः 1800 स्क्वेअर फूटच्या जागेमध्ये 2 BHK बंगलो असा हा कॉन्सेप्ट होता. पण हे ट्विन बंगलो आहेत आणि याचं बऱ्यापैकी सगळं सोल्ड आउट होऊन पोझिशनला पण आलेले आहेत. आणि आता ह्या फेज 2 मध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअल काही जे राहिलेले प्लॉट आहेत, साधारणतः 2600 स्क्वेअर फूटचा मिनिमम प्लॉट आहे, तो तुम्हाला घेता येणार आहेत. आणि फेज 3 जे आहे, तर फेज 3 मध्ये तुम्हाला पूर्णपणे एनए प्लॉट घेता येणार आहेत. मिनिमम 2600 स्क्वेअर फूटचा प्लॉट इथे तुम्हाला मिळणार आहे. आता या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला बाकी इतर गोष्टी काय काय मिळतात ते सगळं सांगतो. तर 24 पेक्षा जास्त ॲम्युनिटीज आहेत. मुळात हा प्रोजेक्ट जो आहे तो रिसॉर्टच्या धर्तीवर बनवण्यात आलेला आहे. इथे मॅक्सिमम बंगले जे आहेत ते रेंट आउटच होतात. काही लोक स्वतःचा बंगलो स्वतः रेंट आउट करतात आणि काही बंगले जे आहेत ते बिल्डरकडून रेंट आउट करण्यात येतात. आता बिल्डरला जर तुम्ही फिक्स रेंटलला दिलं तर साधारणतः 40,000पासून इथं बिल्डरकडून तुम्हाला रेंट मिळते आणि मेंटेनन्सही बिल्डरच इथे उचलतोय. आणि जर इंडिव्हिज्युअल बंगलो जर तुम्ही दिलेत तर साधारणतः मंडे टू फ्रायडे जर तुम्ही जर रेंट बघितलं तर 10,000 ते 12,000च्या मध्ये मंडे टू फ्रायडे रेंट असतं 2 BHKचं. आणि 3 BHKचा एक 5-10 हजाराचा अजून फरक असतो, 5-1 हजाराचा फरक असतो. आणि तोच जर शनिवार रविवार तुम्ही घेतलात तर अगदी 15 ते 20 हजारामध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअल बंगल्याला इतर रेंट मिळतो. आपण 2600 स्क्वेअर फूटमधला बंगलो कसा दिसतो 3 BHK तो पण बघणार आहोत. पण सगळ्यात चांगली गोष्ट काय की प्रत्येक बंगल्यामध्ये इंडिव्हिज्युअल पण स्विमिंग पूल आहे आणि ज्या बिल्डरने दिलेल्या ॲम्युनिटीज आहेत, रिसॉर्ट प्रोजेक्ट असल्यामुळं क्लब हाऊस, त्याच्यानंतर बँक्वेट हॉल लग्नासाठी जो वापरता येऊ शकतो, इनडोर आउटडोर गेमसारख्या ॲम्युनिटीज असतील, क्लब हाऊस असतील, ह्या सगळ्या इथे दिलेल्या 24 पेक्षा जास्त ॲम्युनिटीज आहेत. अंतर्गत रोड जर तुम्ही बघितलेत तर हे 9 मीटरचे रोड आहेत. आणि जो मेन रोड आहे जो हायवेला कनेक्ट करतो तो रोड साधारणतः 40 फुटाचा म्हणजे 12 मीटरचा रोड आहे. तो रोड पण अतिशय मोठे देण्यात आलेले आहेत. आणि प्रत्येक जागी तुम्हाला सिक्युरिटी केबिन्स दिसतील, सिक्युरिटी दिसतील या प्रोजेक्टमध्ये, तर ते आहे. त्याच्या व्यतिरिक्त जी ड्रेनेजची जी सोय आहे, बंगलो असल्यामुळे ड्रेनेजची सोय वगैरे पण प्रॉपर दिली आहे. स्ट्रीट लाईट वगैरे सगळ्या तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये मिळणार. काही दिल्या आहेत, काही जागी देण्याच्या बाकी आहेत. पण एक लक्झुरियस प्रोजेक्ट असल्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतात. बेसिकली इथे बंगलोचं पण मार्केटिंग चाललेलं आहे. 2 आणि 3 BHKचे पण बंगलो तुम्ही इथे घेऊ शकता. आणि आता आपण हा जो व्हिडिओ बनवतो तो एनए प्लॉटसाठी बनवतो. तर आता आपण काय करू की एक 2600 स्क्वेअर फूटची लँडमध्ये 2600 स्क्वेअर फूटच्या ह्याच्यात जर तुम्ही बंगलो बनवला तर तो 3 BHK कसा दिसेल हा आपण आतमध्ये जाऊन बघूया. तर जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, मिनिमम 2600 स्क्वेअर फूटचा प्लॉट तुम्हाला घेता येणार आहे. तर आता हा जो बंगलो दिसतोय तुम्हाला मागा, हा 2600 स्क्वेअर फूटच्या जागेमध्ये बनवलेला बंगलो आहे, ज्याच्यामध्ये 2300 स्क्वेअर फूट युजेबल जागा आहे आणि खालीवरचा बंगला आहे. तर आपण आज जाऊन बघूया की 2600 स्क्वेअर फूटचा बंगलो कसा दिसतो. टोटल हा 3 BHK बंगलो आहे. याचा रेरा कार्पेट जर तुम्ही मला विचाराल तर 1400-1500च्या आसपास रेरा कार्पेट आहे. आणि युजेबल जागा जी आहे ती 2300 स्क्वेअर फूट आहे. जागा जी आहे ती 2600 स्क्वेअर फूट आहे. आता हा बिल्डरनी बांधून दिला होता. बिल्डर स्वतः पण इथं 2 आणि 3 BHKचे इन्व्हेंटरी विकतात आहे. आणि तुम्ही नुसती जागा घेऊन तुम्ही पण तुमच्या मनासारखा बंगलो बांधू शकता. तर असा स्विमिंग पूल तुम्हाला बांधता येऊ शकतो. आता ह्या ज्या बंगल्याचे डिझाईन आहेत, बिल्डरचे डिझाईन फिक्स आहेत, पण तुम्ही नुसता प्लॉट घेऊन तुमच्या पद्धतीने पण बांधू शकता. आता ही साईड मार्जिन बघा किती सोडलेली. आणि ह्या बंगल्याची खासियत काय की ह्या बंगल्याला तुम्ही शनिवार रविवार जर ऑनलाईन बुक केला म्हणजे booking.com किंवा BNBवर, तर ह्या बंगल्याचं पर डेचा रेंट 20,000च्या आसपास आहे. आणि ऑफ डेला जर तुम्ही बुक केला मंडे टू फ्रायडेमध्ये तर 10,000 रुपये या बंगल्याचं रेंट तुम्हाला बघायला भेटेल. तर डेड इन्व्हेस्टमेंट इथं होत नाही. तुम्ही इथे येऊन स्वतः पण राहू शकता. बरं, इथं 2 अजून एक ऑप्शन दिलेत. तुम्ही ही प्रॉपर्टी बिल्डरला फिक्स रेंटला पण देऊ शकता, जिथे बिल्डर तुम्हाला 40-50 हजार रुपये मंथली रेंट पण देईल आणि तुम्ही स्वतः पण याची मार्केटिंग करून ह्याला रेंट देऊ शकता. अनेक लोकांनी दोन्ही ऑप्शन इथं दिलेले आहेत. तर आता हा बंगलो आपण आतून बघू. 3 BHK बंगलो आहे आणि 2300 स्क्वेअर फूट साधारण त्याचा युजेबल एरिया आहे. तर तुम्ही आता बंगल्यामध्ये काय होतं, सगळा जो एरिया आहे तो तुम्हीच यूज करता. तुम्हाला इंडिव्हिज्युअल बंगलो असल्यामुळे सगळा एरिया वापरता येतो. ही जी बाहेर दिसते प्रोजेक्टची वॉल कंपाऊंड आहे. आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं डायनिंग आहे, इथं हॉल आहे, या साईडला किचन आहे. आता इथं फर्स्ट होम म्हणून कोणी यूज करत नाही, कधीतरी शनिवार रविवार लोक इथं राहिला तर तुम्ही सुद्धा तसं करू शकता. आणि बाकी दिवशी हा रेंट आउट होतो. आता खालच्या साईडला एक बेडरूम दिलेला आहे, ते बेडरूम आपण बघू. 3 BHK बंगलो आहे. तर बेडरूम बघा किती प्रशस्त बेडरूम आहे. हा बंगला तुम्ही समजा इथं प्रोजेक्टमध्ये बंगलो किंवा जागा घेण्याच्या आधी तुम्ही एक शनिवार रविवार किंवा कधी पण इथे येऊन राहू पण शकता. 15 ते 20 हजार रुपये ह्या 3 BHKचा शनिवार रविवारचं रेंट असतं. आणि जर तुम्ही मंडे टू फ्रायडेमध्ये घेतलं तर हा बंगला तुम्हाला एक 10-12 हजारापर्यंत मिळू शकतो. ऑनलाईन तुम्ही booking.com आणि BNBला या बंगलोचं रेंट जाऊन चेक करू शकता, क्रॉस व्हेरीफाय करू शकता. असा प्रशस्त बंगलो यासाठी बनलेला आहे की जागा जी आहे ती खूप मोठी आहे. तुम्ही या साईडला बघू शकता खालच्या बेडरूमचं जे टॉयलेट बाथरूम आहे ते इथं देण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीचा हा प्रशस्त बंगला रेंट आउट होतो. खूप चांगलं रेंट मिळतं. प्रॉपर्टीचं लोकेशन प्राईम असल्यामुळे इथं खूप मागणी आहे इथं. आणि गेटेड कम्युनिटी आहे बंगलोची. आणि प्रत्येक बंगल्यामध्ये इंडिव्हिज्युअल पण स्विमिंग पूल आहे. बाकी 24+ ॲम्युनिटीज प्रोजेक्टमध्ये पण देण्यात आलेले आहेत. आता आपण वरचे 2 बेडरूम बघूया.
वर आल्यानंतर आपल्याला 2 बेडरूम आणि हे टेरेस भेटतं. हे टेरेसची जरी तुम्ही साईज बघितली, जो 70 ते 80 स्क्वेअर फूटचं हे टेरेस आहे आणि इथून अजून एक रोड आहे प्रोजेक्टला जो डायरेक्ट टोल नाक्यावर निघतो. आणि ह्या बंगल्याच्या बाजूचे जे 2 प्लॉट आहेत 2600 स्क्वेअर फूटचे ते अवेलेबल आहेत, ते तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही बिल्डरच्या डिझाईननी बनवू शकता किंवा तुम्ही तुमच्या मनाने पण बनवू शकता. आता हे बेडरूम तुम्ही बघा, हे दुसरं बेडरूम आहे, मास्टर बेडरूम आहे. साधारणतः 200 स्क्वेअर फूटचं एवढं प्रशस्त बेडरूम आहे. तुम्ही जर पुणे मुंबईत जर फ्लॅट बघितले तर त्या फ्लॅटचा हॉल सुद्धा एवढा मोठा नसतो जेवढं मोठं इथं बेडरूम आहे. 2300 स्क्वेअर फूट युजेबल एरिया असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रशस्त इथं बघायला भेटतात. तुम्हाला या साईडला पण प्रशस्त असं टॉयलेट बाथरूम मिळत आहे. आणि जे मागचं मी मागाशी तुम्हाला टेरेस दाखवत होतो ते राईट साईडचं टेरेस सोडून ह्या बेडरूमचं पण टेरेस इथं परत तुम्हाला वेगळं मिळतं आहे. तुम्ही इथं प्लॉट घेण्याच्या आधी स्वतः ऑनलाईन बुक करून किंवा बिल्डर मार्फत बिल्डरकडे जे बंगलो आहेत तिथे सुद्धा बुकिंग घेऊन इथं 1-2 दिवस राहून पण बघू शकता की ह्या सोसायटीमध्ये कसा फील येतो तो. त्याच्यानंतर आपण ह्या साईडला पण येऊ. तर ह्या साईडला पण एक बेडरूम आहे, थोडं छोटं आहे त्या बेडरूमपेक्षा, पण अतिशय सुंदर इंटिरियर केलं आहे. ह्या बेडरूमला पण इथं तुम्हाला एक छोटीशी बाल्कनी दिलेली आहे. हे UPVCचे विंडो आहेत. तर हे तुम्ही बिल्डरकडून पण हा बंगलो घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतः पण बांधू शकता. पण हा बिल्डरनी डिलिव्हरी केलेला बंगला आहे. इथं पण तुम्ही बघू शकता टॉयलेट बाथरूम. प्रत्येक बेडरूमला तुम्हाला इथे टॉयलेट बाथरूम पण मिळतं आहे आणि खूप चांगली साईज तुम्हाला जागा घेतल्यानंतर बंगलो बनवताना करता येणार आहे. तर असा हा बंगला आहे आणि याच्यावर पूर्ण जेवढा बंगलो आहे साधारणतः 1300 जो ह्याचा जर तुम्ही प्लेन बघितले तर 1200ची प्लेन आहे. तर तेवढाच मोठा टेरेससुद्धा ह्याच्यावर तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यावर तुम्ही गझिबो किंवा प्रायव्हेट बऱ्याच ॲक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता किंवा सनसेट वगैरे तुम्हाला ह्या टेरेसवरनं बघता येतो. तर हा बंगल्याचा फायदा काय असतो की फर्स्ट फ्लोअर पण वापरता येतो, सेकंड पण आणि थर्ड पण. तर असा 2600 स्क्वेअर फूटवरचा हा 3 BHK बंगलो आहे. तर आता आपण रेटबद्दल जाणून घेऊ. तर हे जे लाईन दिसते तुम्हाला ही सगळी एकसारख्या बंगल्यांची लाईन आहे. हे बिल्डरनी फक्त बंगलोच लॉन्च केले होते इथे आणि जी तुम्हाला माझ्या समोरच्या साईडला दिसतात ते तर हे लोकांनी स्वतःचे प्लॉट घेऊन स्वतःच्या बंगलोंचे काम चालू आहेत लोकांच्या. आणि ह्याच्यामध्ये मध्ये काही जे प्लॉट शिल्लक आहेत ते तुम्ही लँड म्हणून लँड नुसती जागा 2600 स्क्वेअर फूटचा मिनिमम लँड घेऊन जसा मी तुम्हाला बंगलो दाखवलं 3 BHK तसा तुम्ही बांधू शकता. तर जर तुम्हाला इथे बंगलो घ्यायचा असेल ह्याच्यामध्ये 2 BHK बंगलो घ्यायचा असेल तर तुम्हाला 1400 स्क्वेअर फूटची लँड भेटणार आहे. ट्विन बंगलो असणार आहे म्हणजे 2 बंगले जोडलेले असतात त्याच्यात एकसारखे. तर 1400 स्क्वेअर फूटमध्ये तुम्हाला साधारणतः 1200 स्क्वेअर फूटचा युजेबल एरिया मिळेल याच्यामध्ये आणि तो बंगलो जातोय तुम्हाला 1,15,00,000ला. आणि तो जर 3 BHK घेतला तर त्याच्यामध्ये लँड थोडीशी जास्त मिळेल, साधारणतः 1800 स्क्वेअर फूटपर्यंत तुम्हाला लँड मिळेल आणि 1600 स्क्वेअर फूट तुमची युजेबल म्हणजे एरिया असेल 3 BHKचा तो बंगलो जाईल तुम्हाला 1,40,00,000ला. आणि जर त्याच्यामध्ये तुम्हाला स्विमिंग पूल आणि फर्निचर पाहिजे असेल तर त्याचं ॲडिशनल कॉस्ट तुम्हाला इथं द्यावी लागेल. तर हे झालं बंगलोचं. आणि तुम्हाला नुसती जागा घ्यायची असेल तर मिनिमम 2600 स्क्वेअर फूटचा प्लॉट तुम्हाला इथे घ्यावा लागेल. अनेक प्लॉट तुम्हाला ह्या बंगलोंच्या अवतीभोवती अवेलेबल मिळतील. तो 2600 स्क्वेअर फूटचा प्लॉट तुम्हाला 3000 स्क्वेअर फुटांनी इथं घेता येणार आहेत. म्हणजे 30 लाख रुपये गुंठ्याचा रेट साधारणतः होतो, कन्सिडर करता येतो तुम्हाला. तर तुम्ही ह्या बंगलोंच्या मध्ये पण राहिलेल्या जागांमधली जागा घेऊ शकता किंवा फेज 3 मध्ये जी NA प्लॉट आहेत ज्याच्यामध्ये मॅक्सिमम अवेलेबिलिटी तुम्हाला मिळून जाईल तर तिथं सुद्धा तुम्ही NA प्लॉट घेऊ शकता. तर 2600 स्क्वेअर फूट मिनिमम प्लॉट साईज आहे आणि 3000 रुपये स्क्वेअर फुटाचा रेट आहे. तर तुम्ही जे सुद्धा ह्या बजेटमध्ये हायवेच्या जवळ जर NA प्लॉट शोधत असाल तर हा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन होऊ शकतो. आय होप की मित्रांनो तुम्हाला या प्रोजेक्टची सगळी माहिती कळाली असेल. जर तुम्हाला काही माहिती लक्षात नसेल आली आणि काही अजून विचारायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरला कॉल करून पण विचारू शकता. एक पॉईंट राहिला होता तो म्हणजे की होम लोन जे आहे ते तुमचं बंगलो घ्यायला पण होणार आहे आणि प्लॉट घ्यायला पण होणार आहे आणि साधारणतः 80 ते 90% पण लोन होऊ शकतं. तुमचं जर सिबिल चांगला असेल तर 90% सुद्धा लोन होऊ शकतं. 80% ऑलरेडी इथं लोन झालेले आहेत लोकांचे. आणि अजून एक महत्त्वाचा विषय राहून गेला की प्रोजेक्टपासून अगदी जवळ तुम्हाला लोहगड आणि विसापूर फोर्ट जे तुम्हाला माहितीच असतील, त्याच्या व्यतिरिक्त भाज्याची लेणी, कारल्याची लेणी ते सुद्धा इथून खूपच हाकेच्या अंतरावर आहे. त्याच्यानंतर एकविरा आईचं जे मंदिर आहे ते पण इथून खूपच जवळ आहे. त्याच्यानंतर मळवली जो एरिया आपण फिरायला येतो कारला मळवली ते सगळ्या प्रोजेक्टला पासून म्हणजे लागून म्हणा किंवा अगदी जवळच्या अंतरावरच आहे. तुम्ही ह्या प्रोजेक्टला येताना मळवलीला उतरून पण येऊ शकता आणि प्रॉपर लोणावळ्यात पण उतरून येऊ शकता. म्हणजे दोन्ही रेल्वे स्टेशनला उतरून सुद्धा येऊ शकता जर तुम्ही रेल्वेने येणार असाल तर. आणि कारने येणार असाल तर हायवे टचच हा प्रोजेक्ट आहे. बाकी मी तुम्हाला माझं एक ओपिनियन सांगतो आणि हे सुद्धा सांगतो की जर तुम्ही इथं होम लोन केलं तर तुम्ही लवकर कसं डेप्थ फ्री होऊ शकता किंवा समजा तुम्हाला काही कारणास्तव ही प्रॉपर्टी घेता आली नाही किंवा तुमचं बजेट नसेल पण तरी सुद्धा तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही येणाऱ्या काळात प्रॉपर्टीसाठी पैसे कसे जनरेट करू शकता ते मी तुम्हाला आज थोडक्यात इथं सांगणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं माझं ओपिनियन सांगतो. तो ओपिनियन असं आहे की जर तुम्ही रिटायरमेंटचा प्लॅन करत असाल किंवा तुम्ही पुण्या मुंबईत राहताय आणि सेकंड होमच्या शोधात असाल तर लोणावळ्यासारखं सुंदर लोकेशन तुम्हाला शोधून सापडणार नाही. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण की
मुंबई आणि पुण्यातून इथे 2 मोठे हायवे येतात. एक एक्सप्रेस हायवे तुम्हाला माहिती आहे, प्रचंड मोठा हायवे आहे, सुंदर आहे. आणि आता जो नवीन टनल होतो त्यामुळे तुमचा घाटाचा जो त्रास आहे तो सुद्धा वाचणार आहे. त्या व्यतिरिक्त ह्या प्लॉटला लागून जुना हायवे सुद्धा आहे, त्यामुळे जो ॲक्सेस आहे प्रोजेक्टचा तर तो खूप चांगला आहे. त्याच्या व्यतिरिक्त लोणावळ्याचं स्वतःचं आपलं महत्त्व असल्यामुळे, म्हणजे वर्ल्ड फेमस हिल स्टेशन असल्यामुळे इकडे तुम्हाला जे ॲप्रिशिएशन आहे किंवा रेंट जर तुम्ही बघितलं, जर फिक्स रेंट बघितलं तर 2 आणि 3 BHKला साधारणतः 40,000 ते 50,000 रुपये रेंट बिल्डर तुम्हाला ऑफर करतात. त्यामुळे हे रेंट खूप चांगलं आहे. जर याचा ROI तुम्ही जर काढला तर तो शहरातल्या फ्लॅटपेक्षा तसा बघितला तर थोडा जास्तच होतो तुम्हाला इथे. प्लस जर तुम्ही शहरात फ्लॅट भाड्याने दिला तर तुम्हाला तुमच्या फ्लॅटमध्ये राहता येत नाही, पण इकडे तुम्ही स्वतःच्या घरात राहू पण शकता आणि रेंटने देऊन त्यातून पण पैसे कमवू शकता. तर एक चांगला ऑप्शन आहे. आणि जर तुम्ही वर्षाची सरासरी काढली तर जेवढा तुम्ही EMI भरणार आहात या बंगल्याला तो EMI सुद्धा तुमच्या त्या रेंटमधून नक्की निघून जाईल. तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे. आणि जर रिटायरमेंटसाठी जर तुम्ही सेकंड होमचा प्लॅन करत असाल तर बेस्ट आहे, पण इन्कमचा प्लॅन करत असाल तरीसुद्धा तुमच्यासाठी हा ऑप्शन जो आहे तो बेस्टच आहे. त्या व्यतिरिक्त मी तुम्हाला दुसरा एक ऑप्शन सांगेल, तो म्हणजे म्युच्युअल फंडचा किंवा PMS सर्व्हिसचा. मी स्वतः सर्टिफाईड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर असल्यामुळे त्या इंडस्ट्रीबद्दल पण मी तुम्हाला खूप चांगलं सांगू शकतो की जर तुमच्याकडे एवढी मोठी अमाऊंट नसेल किंवा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल इथे किंवा कुठेतरी आणि तुम्हाला तुमचे EMI जर काढायचे असेल तर तुम्ही आजच म्युच्युअल फंडमध्ये अगदी 500 रुपयापासून ते 5,000, 10,000, 20,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करून खूप चांगले रिटर्न मिळू शकता. कारण म्युच्युअल फंड एकमेव इंडस्ट्री आहे जी तुम्हाला कंपाऊंडिंगमधून पण पैसे जनरेट करून देते. आणि म्युच्युअल फंडमध्ये अगदी तुम्ही 500 रुपये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर साधारणतः जर तुम्ही 50 लाख रुपये जर इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर तुम्ही 10,000 रुपयाची तरी SIP करावी. आणि जर तुम्ही 1 करोडचा प्लॉट घेतला इथे तर तुमची कमीत कमी 20,000 रुपयाची तरी SIP असावी, जी साधारणतः 5 ते 10 वर्षात तुम्हाला एवढेच पैसे बनवून देईल. 1 ते 2 करोड रुपये आरामशीर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये बनवून मिळतील पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये. तर तुम्ही त्याच्या रिलेटेड सुद्धा जर काही माहिती असेल तर नक्की फोन करा. कारण म्युच्युअल फंड इंडस्ट्रीसुद्धा खूप चांगली इंडस्ट्री आहे रिटर्न देणारी. आणि सेबी अंडर हे सगळ्या गोष्टी असल्यामुळे सिक्युरिटीसुद्धा तुम्हाला खूप छान मिळते. त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला थोडेसे इन्स्टंट पैशाची गरज असेल, थोडंसं जास्त रिटर्न हवं असेल तर तुम्ही PMS सर्व्हिससुद्धा घेऊ शकता. PMS सर्व्हिससाठी सुद्धा तुम्ही आम्हाला संपर्क करा. PMS म्हणजे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस, म्हणजे तुमचा फंड हा तुमच्या डीमॅट अकाउंटला ठेवला जातो. आणि काही जे एक्सपर्ट असतात जे म्युच्युअल फंडमध्ये फंड मॅनेजर म्हणून काम करतात, असेच काही लोक प्रायव्हेटला पण काम करतात, ते तुम्हाला चांगला फंड तयार करून देतात ज्याच्यामध्ये तुमची जी पैशाची ग्रोथ येते ती सुद्धा खूप स्पीडने होते. तर तुम्ही तो सुद्धा ऑप्शन घेऊ शकता. आय होप की तुम्हाला हे कॉन्सेप्ट लक्षात आला असेल. नसेल आला तर तुम्ही फोन करून आमच्याकडून ही माहिती घेऊ शकता आणि तुम्हाला सगळी डिटेल आम्ही पूर्ण देऊ. तुम्हाला 1 to 1 जरी माहिती हवी असेल तरी तुम्ही भेटून आमच्याकडून ही माहिती देऊ शकता. बाकी व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. आणि अशा लोकांना शेअर पण करा जी लोक लोणावळ्यामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा सेकंड होमसाठी हायवे टच NA प्लॉट शोधतात आहे. तर आपण लवकर भेटू नवीन लोकेशन नवीन प्रोजेक्टमध्ये. तोपर्यंत नेहमीसारखे स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.